शरणं गच्छामि अहं शरणं गच्छामि। तीन वेळा गुडघ्यावरती बसून पाया पडायचं, 3 वेळा पडायचं, 3 वेळा। सोना बोलायचं बुद्धं नमामि धम्मं नमामि। आज आहे भीमाची जयंती। आज बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे। 14 एप्रिल आहे। आज थोडी तब्येत बरी आहे माझी। आता आपण बुद्धवंदना वगैरे घेतली आणि भीमाची पण थोडीफार पूजा केली आहे बाबा। महामानवाची पूजा आणि तथागतांची। बरं आता काय केलं? जायला भेटलं आपल्याला ना, रात्री जायला भेटलं। मुली गेल्या होत्या भीम जयंतीला, तिकडे कार्यक्रम असतो डीजे वगैरे, तर त्या गेल्या होत्या परिणाला तिथे आंबेडकर पुतळ्याजवळ। 1:30 वाजता आले आहे ना। तुम्ही आजारी होते ना, तर आपण पण 2 जण गेलो असतो। हां, माझी तब्येत बरी नाही त्याच्यामुळे हे काही सूज हळूहळू कमी होते। काल बोलायला जमत नव्हतं, मग काल नाही परवाच्या दिवशी, मग कालपासून जरा बरं वाटतंय, बोलायला येते। आज तर बोलतोच आहे, बघताय तुम्ही। ठीक आहे, चला आता बुद्धवंदना वगैरे आणि झालं आपलं बाबासाहेबांचं हे करून वंदन करून। काय बनवणार आहे आज खायला? अजून काहीच नाही गेलं। बरं, मी काय खात नाही अजून, मी अजून लिक्विड डाएट वर आहे। 4 दिवस झाले, आज 5वा दिवस काहीच नाही खात। हां, तर आवाज पण जरा वेगळा वाटत असेल मला बोलताना। घेतात, वजन कमी झालं। हां, वजन किती झालं? 5 किलो कमी झालं ना डायरेक्ट। हे लगेच 5 किलो नाही, 86 किलो वजन होतं माझं। मग किती आलं? 85 पेक्षा थोडं कमी झालं, म्हणजे 1-1.5 किलो कमी झालं। ते खात पित नाही म्हणून 1-1.5 किलो ते होतच। असा काय एवढा काय जास्त डिफरन्स वाटत नाही। हे जे सुजलेलं आहे ते त्याच्यात जरा चेहरा वेगळा वाटत असेल तुम्हाला, आणि बोलताना आवाज वेगळा वाटतोय, है ना। डायबिटीजचा माणूस असेल त्याने काळजी घ्यायची प्रत्येक माणसाने। हो हो, खरं जखम मोठी होत जाते। घे गाइस, पप्पांना चक्कर आले, चक्कर सारखं होते ना। आणि मम्मी ते पप्पांसाठी काय बनवते लिंबू पाणी। तर मम्मी ते लिंबू पाणी बनवते, त्याच्याने थोडीशी चक्कर बंद होईल। लो झाली, BP लो झाले। हो, आता आम्ही निघालो रॅलीला। घरी मी आणि सोना, आणि घरी वाटत नाही चपाती आणि दिले। अजून लय मन केलं मी माझं, बोललो नाही आता खाऊच आपण, किती दुखत असेल काय पण असेल। चोखंडच चपाती खाल्ली, एक चक्कर आता ही एकदम बारीक बारीक असते, एकदम क्वार्टर चपाती एवढा बारीक जबडा ओपन नाही होत ना, काय करणार? किती ओपन होतो? 2 मोठ्या। आम्ही येतो जाऊन। आणि आम्ही चाललोय 14 एप्रिलच्या रॅलीला। तर आपण तिकडे मागे मस्त सजावट दिसत असेल, फोटो काढून ठेवायचे। आता आपण कुठे आलेत? पुतळ्याच्या इथे। आम्हाला तर रॅली नाही भेटली। आईचा फोन आलता की रॅली खूप पुढे गेली, कधीच निघली। आम्ही मग तिथं पाया पडलं, त्याच्या इथं आता निघालो। आता आम्ही निघालो रॅलीकडे। ओके गाईज, रॅलीमध्ये भेटूया। गाईज
आम्हाला आता रॅली भेटलेली आहे आणि आम्ही चाललो होतो त्या रॅलीकडे. रॅली आमच्या पुढे पुढे पुढे. गाईज पब्लिक बघा, पब्लिक. तर गाईज आम्हाला मामा भेटलेला आहे. आम्ही चालत होतो तर आम्हाला सिद्धू मामा पण आहे गाईज. आम्ही पहिला त्यांच्या घराच्या इथे गेलो, पाया पडलो आणि मग आम्ही डायरेक्ट इथे रॅलीला.
घरी आलोय आणि तिथे घरी खूप आलो. गर्दी होती. जमलो, कपडे चेंज केले, आता बसलो, आठवलं का कुठे गेलो? तू केलं काय? हा शूट केले. रॅली खूप मोठी होती आणि खूप गर्दी पण होती तिथे. आजचा ब्लॉग आम्ही ते संपवतो. तोपर्यंत सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बाय बाय. आणि